नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या हा मका 21-22 दिवसाचा झालेला आहे आणि इथं आपण पहिली फवारणी घेतलेली आहे मित्रांनो. कार्टेवा कंपनीचं डेलिगेट घेतलेलं आहे इथं. आता लोक म्हणतील मला कमेंट करतील कार्टेवा डेलिगेट महाग पडतं. याच्या मागचं मारण्याचं कारण मी सांगतो. मित्रांनो, वातावरण खराब आहे, कुठं आबर येते, धुई येते, त्याच्यामुळे अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावर्षी. तर मी आज ह्यावर्षी पहिलीच फवारणी निवडताना आपण इथं घेतलेले आहे कार्टेवा कंपनीचं डेलिगेट. मित्रांनो, याचं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. डेलिगेटचं एका पानावर जरी पडलं एक फवारा, पूर्ण फवारा जरी झाडावर नाही पडला, एका पानावर जरी पडलं तरीसुद्धा पूर्ण झाड, साध्या भाषेत सांगतो मला डायरेक्ट, तरी पूर्ण झाड इथं विषारी होतं आणि कितीही मोठी आळी राहू द्या ती 100% मरते. मित्रांनो, माझा अनुभव मी सांगतो. मी काही तुम्हाला शिकवत नाही आहे, अनुभव आहे म्हणून सांगतो. आणि विषय काय आहे, आणि मक्काला फक्त डेलिगेटच्या फक्त 2च फवारण्या करावा लागतात. जर तुम्ही दुसरं औषध घेतलं तर त्याच्या 3 फवारण्या तुम्हाला तरी कराव्या लागतील. कॉस्टली कमी जातं, पण 3 फवारण्या जर तापून घेतल्या तर डेलिगेटच्या 2 आणि त्या 3 तर पैसे सारखेच लागतात. एकदम साध्या भाषेमध्ये सांगतोय मी तुम्हाला. त्याच्यामुळे माझी इच्छा अशी आहे, मी डेलिगेट फवारलेलं आहे. बाकी तुमची इच्छा. जय जवान जय किसान.